सांगली जिल्हा मध्यवर्तीच्या सहकारी बँकेच्या झरे शाखेत अज्ञात चोरट्यांनी खिडकी कापून आत प्रवेश करत स्ट्रॉंग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या चोरीत सुमारे 7 किलो सोने, 20 किलो चांदी आणि मोठी रोकड असा कोट्यावधींचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज असून ही जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानली जाते। झरे बस स्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने सुरू आहे। मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची खिडकी कटरच्या साहाय्याने कापून बँकेत प्रवेश केला। अत्यंत सराईतपणे त्यांनी स्ट्रॉंग रूममधील 22 लॉकर तोडून ग्राहकांचे मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली। ही घटना आज सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली। चोरट्यांनी चोरी दरम्यान पूर्ण खबरदारी घेतल्याचं तपासात स्पष्ट झाले। बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेला DVR सोबत नेलाय। हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँडग्लोव्हचा वापर केल्याचंही निदर्शनास आले। विशेष म्हणजे याच बँकेत सुमारे वर्षभरापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता, तरीही सुरक्षेतील त्रुटी कायम होत्या का असा सवाल उपस्थित होतोय। घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। ठसे तज्ज्ञ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे। परिसरातील इतर CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय।